आम्हाला काही सांगा ना. आपण सगळे, तुम्ही सगळे भाग्यवान आहात, कारण आज भारत ही जगाची 4थ्या क्रमांकाची महासत्ता आता झालेला आहे आणि तुमच्या हयातीत भारत ही 2ऱ्या क्रमांकाची महासत्ता निश्चित होणार आहे. आणि एक मोठी घटना आगामी काळात घडणार आहे, ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये कुठलंही कौशल्य असू द्या, कुठलंही कौशल्य असू द्या, तुम्हाला प्रचंड मागणी येणार आहे. ते म्हणजे मला एका IITच्या प्राध्यापकांनी ज्यावेळेस आम्ही बैठकीत कुठेतरी भेटलो, त्यांनी मला सांगितलं की सर, आपण साक्षीदार राहू येणाऱ्या काळातला, ज्या दिवशी आपल्या देशामध्ये सेमी कंडक्टरचं प्रोडक्शन सुरू होईल, त्या दिवशी तुम्हाला आम्हाला घरात झाडू मारायला माणूस मिळणार नाही. एवढी एम्प्लॉयमेंट जनरेट या देशामध्ये होणार आहे. कारण आज जगाच्या दृष्टीने सगळ्यात सुरक्षित, संपन्न लोकशाहीची परंपरा असलेलं, कुशल मनुष्यबळ असलेलं, तरुण मनुष्यबळ असलेलं, सुरक्षित असं स्थान जगाच्या पाठीवर कुठलं असेल तर ते भारत आहे. आणि आज सेमी कंडक्टरचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात जगामधले 2 देश करतात. एक म्हणजे चीन करतं, 85% सेमी कंडक्टरचं उत्पादन चीन करतं, आणि दुसरं सेमी कंडक्टरचं उत्पादन तैवान करतं. आणि तैवान हा अत्यंत आज संकटात सापडलेला देश आहे. चीनबद्दल जगाचा भ्रमनिरास झालेला आहे, जगाचा, करोनापासून. आज कुणीही चीनवर विश्वास ठेवायला तयार नाही. आणि अशा वेळेस सगळ्यांच्या आशा आता भारतावर आहेत की येणाऱ्या काळामध्ये भारताने गेल्या 5-6 वर्षापासून सेमी कंडक्टरसाठी स्वतंत्र मिशन स्थापन केले. आणि आपल्या देशातले एक आघाडीचे उद्योजक, मग वेदांता ग्रुप असेल, बिर्ला असतील, अदानी असतील, अंबानी असेल, हे सगळे आता सेमी कंडक्टरच्या क्षेत्रात उतरले आहेत. आणि कदाचित येणाऱ्या 1-2 वर्षात भारत हा सेमी कंडक्टरच्या बाबतीत परिपूर्ण होणार आहे. 50% ऊर्जा अपारंपरिक स्रोतातून निर्माण करण्याचं आमचं 2027चं लक्ष्य होतं. मागच्या महिन्यातच आपण ते पूर्ण केलेलं आहे. आमची जगावरची, इंधनावरची अवलंबिता ह्या अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून आता जवळपास संपणार आहे. आम्हाला गल्फ कंट्रीकडे किंवा रशियाकडे, अमेरिकेकडे इंधनासाठी हात पसरावे लागणार नाहीत. या गतीनं आमचं ऊर्जेतलं अवलंबित्व आता कमी होत आहे. आम्ही स्वावलंबी होतोय. आणि म्हणून अशा सुवर्ण काळामध्ये तुम्ही सगळे आहात. आणि त्याच्यामुळे तुम्ही केवळ डॉक्टर झालं म्हणजेच मी मोठा होणार आहे, केवळ IITला गेल्यामुळेच मोठा होणार आहे, हा डोक्यातून भ्रम काढून टाका. मला जे आवडलंय ना, त्या क्षेत्रात मी वर जाईल, उत्तुंग आहे. मी आता येताना आमचे मित्र माझ्यासोबत होते, आमच्या गप्पा निघाल्या. त्यांना एक उदाहरण सांगितलं की एक 15-16 वर्षापूर्वीची घटना आहे. तर आम्ही असंच ग्रामीण भागात संघाच्या कामानिमित्त गेलो. संघाचे प्रचारक होते, पुण्याचे होते. आणि मग असंच ते त्यांच्या घरातल्या राजा नावाच्या एका लहान 10वी झालं होतं, बऱ्यापैकी मार्क होते. मग याचं काय करावं, काय करावं, काय करावं. आणि घरच्यांच्या दृष्टीने राजा व्यक्तिमत्व हे बावळटच असतं, त्याला काहीच कळत नसतं. मग त्यांनी त्याला सुचवलं, तू एक काम कर म्हणे, आता तू या मार्कावर तुला पुण्याला सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजीला ॲडमिशन मिळेल पॉलिटेक्निकला, आणि तू त्याला प्रवेश घे, फार स्कोप आहे त्याला. सुदैवाने त्यांनी ऐकलं ते. आणि मग एक 7-8 वर्षापूर्वी मी त्या गावाला परत गेल्यावर त्याच्या भावाला विचारलं, राजा कुठं असतो? ते म्हणे, आता राजाचं काय सांगावं म्हणे, आज या देशात तो उद्या त्या देशात असतो म्हणे. सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी हा कोर्स असा आहे की प्रत्येक विमानाला, प्रत्येक जहाजाला दरवर्षी नियमितपणे एक लेप द्यावा लागतो, की ज्याच्यामुळे ते, कारण हे सगळे धातूचे सगळे हे असतात, पृष्ठभाग असतात विमानाचे, जहाजाचे, आणि ते गंजू नयेत, त्याचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना नियमितपणे त्याला असं कोटिंग करावं लागतं. हा त्यातला तज्ज्ञ झाला आणि हा जगभर फिरतोय. सामान्य खेडेगावातला 10वी नंतर पॉलिटेक्निक केलेला विद्यार्थी. आता हे आपल्याला माहिती नाही, मलाही माहीत नव्हतं. आज अशा अनेक मार्ग आज तुमच्या पिढीला उपलब्ध आहे. केवळ सायन्स नाही, आज आर्ट्स, आपण म्हणतो आर्ट्सला काय स्कोप आहे, आर्ट्सला काय स्कोप आहे. आज जगामध्ये
ट्रान्सलेटरची वानवत आहे. ट्रान्सलेटर इंग्रजीमधून हिंदी करणं किंवा हिंदीतून मराठी करणं, विशेषतः पाश्चात्य भाषा स्पॅनिश, जपनीज, जर्मन या भाषा याचं भाषांतर करणं, आज एवढं मोठं करिअरचं ते क्षेत्र आत्ता आलेलं आहे. आज हे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचं क्षेत्र आहे. आज मिळत नाही त्याची माणसं, प्रचंड फी त्यांची मोजावी लागते. कलेच्या क्षेत्रामधले हे आत्ता क्षेत्र आहे, असं की यामध्ये देखील आपण उत्तम करिअर करू शकतो. आज वाणिज्याच्या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत. प्रचंड. कॉमर्स, GST ज्यावेळेस पासून लागू झालं त्यावेळेस शहरामध्ये अकाउंट्स लिहायला माणसं मिळत नाहीत. इथं बसले काही माहिती मंडळी, त्यांना किती माणसंच मिळत नाहीत अकाउंट रोजचं, कारण रोजच्या रोज ते सगळं आता हे करावं लागतं. आणि आज टॅक्सेस यांच्या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी. मग केवळ CA नाही, त्याला अलाइड कोर्सेस, एवढे कोर्सेस आहेत आज की त्यातून आपल्याला प्रचंड असं संधी उपलब्ध आहेत. आज मिळत नाहीत माणसं. मागच्या 3-4 वर्षामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन ट्रेंड आलेला आहे. तो म्हणजे जसं नीट रिपीट करतो आपण, JEE रिपीट करतो, तसं आता जागरूक विद्यार्थी क्लॅट रिपीट करतायत. क्लॅट माहिती? क्लॅट ही कायद्याच्या क्षेत्रामध्ये पदवी घेण्यासाठी, चांगल्या कॉलेजेसमधून पदवी घेण्यासाठी असलेली नीटची परीक्षा आहे. आज चांगलं लॉ कॉलेजला ॲडमिशन मिळावं म्हणून विद्यार्थी क्लॅट आता रिपीट करायला सुरुवात झालेली आहे. कारण जगामध्ये आता कायद्याला प्रचंड महत्त्व आलेलं आहे. प्रचंड. जसा फॅमिली डॉक्टर असतो प्रत्येकाचा, तसा प्रत्येक कुटुंबाचा आता फॅमिली वकील झालेला आहे. आणि कलियुगात दोघांना फार महत्त्व आलंय. कलियुगात एक डॉक्टर आणि वकील. आपल्या जीवनशैलीमुळं डॉक्टरांना महत्त्व आलं आणि आपल्या व्यवहारामुळं वकिलाला महत्त्व आलं. आज वकिलीच्या क्षेत्रामध्ये पूर्वीसारखं वकील म्हणजे कोर्टात जाणं आणि हजेरीची वाट पाहणं एवढा पुरतं हे क्षेत्र मर्यादित राहिलेलं नाही. नॉन लिटिगेटिव्ह प्रॅक्टिस नावाचं एक फार मोठं क्षेत्र उदयाला आलंय. त्याचा दैनंदिन कोर्टाचा काहीही संबंध नाही. आज मोठे मोठे जे सगळे व्यवहार होतात त्या व्यवहारात वकिलाचं क्लिअरन्स आल्याशिवाय व्यवहारच करत नाही कोणी. वकील साहेब याचा सर्च रिपोर्ट आणून द्या आम्हाला, तुम्ही करावं की नाही हा व्यवहार, तुम्ही सांगा, तुम्ही सांगत असाल तर करतो. आणि त्यावेळेस तो वकील सगळ्या त्याच्या कायदेशीर बाबी पाहतो आणि मग सांगतो ओके गो अहेड. कुठलीही गोष्ट आज वकिलाला विचारल्याशिवाय पुढे करत नाही. जसं आमच्या पारंपरिक याच्यात आपण गुरुला विचारल्याशिवाय करत नाही. गुरु दिवस कोणता आहे, त्याला एक प्रचंड आज करिअर म्हणून महत्व आलंय. त्याचंही मी उदाहरण सांगतो पुढे तुम्हाला, की आज हे कायद्याचं क्षेत्र इतकी याच्यामध्ये संधी उपलब्ध झालेल्या आहेत की हा एक मार्ग आहे. आता आम्ही गाडीत येत असताना ही चर्चा झाली की ज्यांच्यामध्ये चित्रकलेचा छंद आहे त्यांच्यासाठी आपल्याला माहीत नसेल की NID नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद, याला IIT पेक्षा आत्ता जास्त महत्त्व आलंय NIDला. की ज्यांच्यामध्ये ज्यांना चित्रकलेची आवड आहे त्यांनी त्या याच्यामध्ये आर्किटेक्चर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग या क्षेत्रामध्ये प्रचंड संधी आत्ता उपलब्ध आहेत. आपण ज्या जाहिराती पाहतो त्या जाहिराती इतक्या प्रभावी असतात की काही सेकंदात एखाद्या उत्पादनाचा खप कित्येक पटीनं केवळ त्या जाहिरातीमुळं वाढतो. हे कशामुळं? तर ह्या NID मधून याच्यातून झाली जे बाहेर पडलेले तरुण आहेत ते त्या पद्धतीचं त्या जाहिरातीचं सगळं डिझायनिंग वगैरे करत असतात. आणि त्याच्यामुळं या क्षेत्राला आज प्रचंड संधी या क्षेत्रामध्ये, आर्किटेक्चरच्या क्षेत्रामध्ये, की आज जागा कमी होत आहेत, घरं लहान होत आहेत, कमी जागेत सगळ्या सुविधा उपलब्ध आम्हाला पाहिजेत. त्याच्यामुळं एक काळ असा की आमचा आर्किटेक्चर, आमचा इंजिनियर, आमचा गावचा मिस्त्री होता. साहब ऐसा करेंगे, ऐसी टंडी डालेंगे, यहाँ पिलर डालेंगे, उधर से जिना निकालेंगे, या टॉयलेट बाथरूम निकालेंगे. आपल्या देशाने तोच आर्किटेक्चर आणि तो इंजिनियर,
तो काळ गेला. आता उत्तम प्लॅन. आणि मग आम्ही बाहेरून आम्ही सांगतो पुण्याहून आर्किटेक्चर लावला, आमकार आर्किटेक्चर लावला, आणि तो पर्सेंटेजवर फी घेतो. बिन भांडवली धंदा, काही नाही त्याच्यावर, काही नसतं. एक लॅपटॉप असतो, एक पेन्सिल असते. अशा कित्येक संधी आज उपलब्ध आहेत. मी ज्याचा उल्लेख केला थोडक्यात, की गुरूंचा उल्लेख केला. माझे एक नातेवाईक आहेत, माझा पुतण्या, सख्खा पुतण्या, पुण्यामध्ये हा व्यवसाय करतो. एकदा मी म्हटलं काय याची परिस्थिती आहे काय, तर तो सकाळी 5 वाजता कार घेऊन बाहेर पडतो आणि मग त्याचं शेड्यूल सगळं पॅक असतं सगळं. 3 फ्लॅट घेतले त्यांनी पुण्यात, 3 फ्लॅट. मीही घेऊ शकलो नाही, तेवढी ताकदच नव्हती. आणि त्याला ज्यावेळेस विचारलं, तो म्हणला पुण्यामध्ये रजिस्टर्ड आमची ग्रुप आहे म्हणलं, आमची संघटना आहे, आणि रजिस्टर्ड आम्ही 40,000 जण आहोत जे पौरोहित्य करतो. आणि आमच्यापैकी कोणीही रिकामा नसतो, कोणीही रिकामा नसतो. मला काम नसेल तर याला काम असतं, तो मला सांगतो अरे जाऊन एवढं पूर्ण कर. इतक्या प्रचंड संधी जीवनातलं कुठलंच क्षेत्र आज राहिलेलं नाही की ज्याच्यामध्ये संधी नाही. सामान्य गुण आहेत. मला सांगितलं की तुम्ही केवळ मेडिकल इंजिनिअरिंग असं काही सांगू नका, खाली खूप आहे. आज तुम्ही जर थोडं औद्योगिक क्षेत्रामध्ये सहज तुम्ही जर चक्कर मारली तर तुम्हाला जागोजागी पाट्या दिसतील. वेल्डर पाहिजे, टर्नर पाहिजे, फिटर पाहिजे. आज माणसं मिळणं, प्लास्टिक मेकॅनिक पाहिजे, डिझेल मेकॅनिक पाहिजे. ITI सारख्या कोर्सेसला प्रचंड महत्त्व आज आलेलं आहे. LSS लाईव्ह स्टॉक सुपरवायझर 10वी नंतरचा कोर्स आहे की जनावर व्हेटरनरी मधला अगदी सामान्य असा 1-1.5-2 वर्षाचा कोर्स आहे. आज तुम्ही जर थोडा शोध घेतला तर कोणीही LSSचा तरुण 3-4 हजार रुपये रोजच्या खाली कमवत नाही. आज हे चित्र आहे. अगदी अशा अनेक क्षेत्र आहेत, अनेक क्षेत्र की ज्याच्यामध्ये ठरवाल ते क्षेत्र आहे. आज असं नाही की चुकून येत नाही, हे झालं तर. आणि आज सुदैवाने सगळ्यांना सन्मान प्राप्त झालेला आहे. पूर्वी असं होतं की आपल्याकडे थोडे असे श्रमाचे कामं करणाऱ्याला आम्ही सन्मान देत नव्हतो. आता तो काळ गेला. आता त्याचं महत्त्व अधोरेखित झालंय. त्याला सन्मानपूर्वक बोलवावं लागतो, सन्मानाने बसवावं लागतं. फ्यूज टाकलं की त्याला नीट बसावं लागतं. काय घेणार, चहा घेणार, कारण तो जर पुन्हा नाही आला तर आपला प्रश्न आहे. त्याच्यामुळे इतक्या तो सन्मानाचा जो मुद्दा आहे, जो सन्मान डॉक्टरला आहे त्या डॉक्टरकडं ते एखादं एक्सरेचं मशीन दुरुस्त करणारा त्याच्यापेक्षा जास्त सन्मान डॉक्टर देतो. कारण तो कुठून तरी लांबून आलेला असतो. ते मशीन जर त्यांनी दुरुस्त नाही केलं तर याचं सगळं दुकान बंद झालेलं असतं. त्याच्यामुळं असं त्याला मेडिकलच्या क्षेत्रामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनला प्रचंड आज संधी उपलब्ध आहे. मागे एकदा असाच परिसंवाद परभणीला होता वैद्यकीय क्षेत्रातल्या मंडळीला. आमच्या इथले सिनियर डॉक्टर त्यांनी भाषणात सांगितले की आमचं दुर्दैव काय म्हणे, आमच्यापेक्षा अशा टेक्निशियनचं उत्पन्न जास्त आहे म्हणे. एक्सरे टेक्निशियन आला तर आम्ही देवदूत आला असं समजतो, त्याला रिस्पेक्टफुली त्याला सगळी ट्रीटमेंट देतो. आज OT मधले टेक्निशियन मिळत नाही, आज ऑप्थॅल्मिक असिस्टंट मिळत नाही. इतक्या संधी, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी. एक नवीन क्षेत्र उदयाला आलं अलीकडच्या काळामध्ये, विशेषतः भारतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर ज्यावेळेस सुरू झालं, नर्सरी उद्योगाला प्रचंड संधी निर्माण झाल्या. मध्ये एकदा प्रवासात संघाच्या कामानिमित्त एका जणांनी परिचय करून दिला. काय करतो? नर्सरी म्हणलं सर माझी. मी विचारलं, माझ्या डोक्यात नर्सरी म्हणजे गुलाबाचे झालं, जाईज, वेगवेगळे. ते म्हणलं सर ते करायला वेळच नाही म्हणला. गव्हर्नमेंटचीच आज एवढी डिमांड आहे झाडाच्या बाबतीत, तीच आम्ही पुरी करू शकत नाही. आणि मध्ये आपल्या केंद्रीय मंत्री गडकरींनी एक मुद्दा सांगितला की ते म्हणे हे सगळं बरोबर आहे, तुम्ही वृक्षारोपण झालं पाहिजे महामार्गाच्या कडेने, पण आज एवढी प्रचंड डिमांड आहे की आज नर्सरीत झाडं शिल्लक राहत नाही सीझनला. आज आम्हाला एवढ्या संधी, हॉर्टिकल्चरचा साधा 10वी नंतरचा जर कोर्स केला तर आज माझी स्वतःची नर्सरी सुरू करू शकतो. मी गमतीनं कधी कधी सांगतो की काही नाही, एखाद्याने टेक्नोसॅव्ही यांनी एक Supic.com नावाची साईट करा आणि
पुणे मुंबईमध्ये घरपोच कुंड्यातली माती मिळेल, 25 रुपये किलो तुम्हाला घरपोच मिळेल. पुण्यामध्ये आपले कुणी नातेवाईक असतील तर आपण अनुभव घेतला तर त्यांना सुपीक माती मिळवायची असेल तर 20 किलोमीटर गाडी बाहेर न्यावी लागते, तिथल्या शेतात त्याची परवानगी घेऊन माती घ्यावी लागते. कुणी देत नाही आपल्याला, ते घेऊन जा असं म्हणत नाही. आणि मग अशा वेळेस त्यांनी जर पाहिले अरे घरपोच माती मिळते, तो आनंदाने आपल्याला ऑर्डर देतो. अशा अनेक संधी व्यवसायाच्या. एक प्रयोग आमच्या परभणीत आपल्या एका संघाच्या कार्यकर्त्यांनी केला. प्रचारक होता, आपल्याच इथं प्रचारक होता फार वर्षापूर्वी. तो थांबला, प्रचारक म्हणून गृहस्थी जीवनात आला. उच्च विद्याविभूषित, MA BEd केलं, इंग्लिशमध्ये TET पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर झाली, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये क्लिअर केली. पण त्यांनी सांगितले की मला व्यवसाय करायचा आहे, मला नोकरी करायची नाही. आणि मग त्यांनी सुरुवातीला काय प्रयोग केला तर रस्त्यावर चांगले पुस्तकं विकायचा, रस्त्यावर स्टॉल लावायचा. दुर्दैवाने करोना आला, ते बंद झालं. हा हुशारच होता. त्यांनी त्यावेळेस मग काय केलं की आपली मित्रमंडळी, परिचित असा सगळ्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप केला आणि रोज एका चांगल्या पुस्तकाचं त्यांनी परीक्षण त्या ग्रुपवर टाकायचं, चांगल्या पुस्तकाचं. असं करता करता आज त्याचा कस्टमर बेस 25,000 झाला आहे. 25,000 म्हणजे त्याचे ग्राहक 25,000 झाले. अख्ख्या भारतातले. विदेशातले आहेत, त्यांना तो सांगतो माफ करा तिकडं मी पाठवू शकत नाही, तुमचा नातेवाईक कोणी भारतात असेल त्याचा पत्ता द्या त्याच्याकडं. तो ऑनलाईन सध्या पुस्तकाचा व्यापार करतो. त्याचा मोठा ग्राहक हा मुंबई पुण्यातला आहे की जिथून पुस्तकं प्रकाशित होतात, छापले जातात, तिथून परभणी देतात आणि हा परभणीतून त्यांनाच पुन्हा पाठवतो. कारण विरारमध्ये बसलेल्या माणसाला पुस्तक खरेदी करायचं असतं, त्याला दादरला यावं लागतं, दिवस मोडावा लागतो, गर्दीत यावं लागतो. त्याला जर घरपोच पुस्तक मिळते, पुन्हा 10% सवलतीत, तो आनंदाने ऑर्डर पाठवतो. आणि हा एकच काम करतो, रोज सकाळी 6 वाजता उठून एका पुस्तकाचं परीक्षण टाकतो आणि ह्या 25,000 लोकांपर्यंत ते परीक्षण जातं. आणि रोज सरासरी 30 ते 40 हजाराचा ह्याचा धंदा आहे, सेल आहे. घरात बसून उरलेला दिवस हा काही करत नाही. पॅकिंग करणार आहे तो पॅकिंग करतो, कुरिअरवाला आहे तो कुरिअरला घेऊन जातो, हा पुन्हा मोकळाच असतो. अकाउंटला पैसे पडल्याशिवाय हा डिस्पॅच होत नाही. कुठलंही भांडवल नाही, कुठलीही गुंतवणूक नाही, काय नाही. आणि म्हणून अशा अनेक संधी आज उपलब्ध आहेत. माझी अजून एक विनंती, विशेषतः किनवटसारख्या शहरामधल्या पालकांना, आणि मी याच क्षेत्रामध्ये 36 वर्ष काम केल्यामुळं मी अलीकडच्या काळात मागच्या 10-15 वर्षात आमच्या अनेक विद्यार्थ्यांना सुचवत होतो की तुम्ही जर तुम्हाला काही ना काही जर पार्श्वभूमी असेल, म्हणजे उदाहरणार्थ परभणीसारख्या ठिकाणी घर आहे स्वतःचं, थोडीफार 5-7-8 एकर शेती आहे, वडिलांचा व्यवसाय आहे किंवा वडिलांची नोकरी आहे, असं जर असेल तर इथं राहून काही ना काहीतरी व्यवसाय करा. आज दुर्दैवाने जो तो उठतोय आणि पुण्याला जायचं म्हणतो, आणि पुण्यातही प्रत्येकाला वाटतं की मी हिंजेवाडीतच गेलं पाहिजे. यातून फार मोठ्या एक समस्या आल्यात समाजामध्ये. लग्नाच्या मध्ये आमच्या एका मित्राने सांगितलं की सगळ्यांना हिंजेवाडीतच लग्न करायचं आहे, म्हणजे इकडे तिकडे कुठे करायचं नाही. आणि सगळ्या मुलींना फ्लॅटशीच लग्न करायचं, मुलाशी नाही करायचं, फ्लॅटशी लग्न करायचं. पण माझी सगळ्या अशा मंडळी ज्यांना काही ना काहीतरी पार्श्वभूमी कौटुंबिक चांगली, त्यांनी इथं राहून काही ना काहीतरी व्यवसाय आपल्या सगळ्या पार्श्वभूमीला अनुकूल हे करा. कारण पहिली गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला आयडेंटिटी आहे, ओळख आहे. तुम्हाला रस्त्याने चाललं तर 4 जण नमस्कार करतात. पुण्यात तुम्ही अब्जाधीश जरी असाल आणि रस्त्याने चाललं तर तुम्ही कोणी तुम्हाला विचारत नाही, तुमच्यासारखे 10 जण असतात. एक अजून तुम्हाला चांगला चित्रपटाचं नाव सांगतो, आपण आवर्जून पहा. त्या चित्रपटाचं नाव आहे वन रूम किचन. आज मोठ्या शहरातली अवस्था ती आहे, आवर्जून पहा हा सिनेमा. आणि त्याच्यामुळं तुम्हाला आयडेंटिटी येते. ज्या गोष्टीला पुण्या मुंबईमध्ये 1 दिवस खर्चावा लागतो, एखादं काम असेल आपल्याला, इथं आपण चालता चालता सांगू शकतो एवढं करून घ्या जरा, किंवा फोनवर सांगतो अरे ते जरा तेवढं माझं करून घे. सहज कामं आपली इथं होऊन जातात. जी भाजी पुण्यामध्ये 10 रुपये पाव किलो असते ती आमच्याकडे 3 रुपये पाव किलो मिळते. इथे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तेवढ्याच उत्पन्नामध्ये
पुण्यापेक्षा मुंबईपेक्षा आमचं इथं चांगलं राहू शकतं. हे भान फक्त आज दुर्दैवाने विशेषतः या गटातल्या मंडळींची ही गडबड आहे की प्रत्येकाला इथं नाही, संभाजीनगरही नाही, नांदेडही नाही, तिथंच जायचंय प्रत्येकाला. हे दुर्दैव. आपण, माझं म्हणणं, या मोहमयी जगतातून या, बाहेर या. अत्यंत संघर्ष आहे शहरामध्ये, जगण्याचाच संघर्ष आहे. कशासाठी? कमवायचं तर जगायचंच आहे फक्त, बाकी काहीच करायचं नाही मला. आणि करिअरच्या कल्पना काय, तर गेलो त्यावेळेस RK घेतला होता, नंतर 1 BHK घेतला, आता 3 BHK घेतला बरं का, रिटायरमेंटचे थोडे पैसे आले, संपलं, बाकी काही नाही. याचे परिणाम काय व्हायले, तर एका मुलाचंच कसं बसं आम्ही संगोपन करू शकतो, त्याच्या पुढे नाही. मध्यंतरी आचार्य गोविंदगिरीजी महाराज नियमित परभणीला येतात. अत्यंत पालकांच्या दृष्टीने गंभीर विषय त्यांनी मांडला आणि ते आम्ही संघाचे कार्यकर्ते स्वाभाविकपणे गोविंदगिरीजी आले, ते संघाचे स्वयंसेवक आहेत, आम्ही नियमित भेटायला जातो. सहज आलो, भेटलो, गप्पा निघाल्या. ते म्हणे, आज मी आमच्या सगळ्या शिष्य परिवाराला काय सांगितलं हे सांगा. विचारा म्हणे तुम्ही. मी आज हे सांगितलं की 50 वर्ष तुमच्या हातात आहेत, वेळीच सावध नाही झालं तर तुमच्या प्रॉपर्ट्या, तुमचं सगळं हे हवाली करावं लागणार आहे. आज हिंदू कुटुंब लहान लहान होत जात आहेत. त्याही वेगळ्या समस्या निर्माण झाल्यात. आता एक मूल, त्याच्याही पुढचं डिंग सोसायटी तयार झाली. कदाचित आपल्याला माहीत नसेल डिंग सोसायटी हा कन्सेप्ट. डबल इन्कम, नो किड, सगळा पैसा आपल्यासाठीच, आपल्याच सुखासाठी. जगाचं काही देणं घेणं नाही, नातेवाईकांचं काही देणं नाही, समाजाचं तर कसता समाज काय आपलं त्याच देणं घेणं. असा एक वर्ग उदयाला आला. याचं कारण म्हणजे कदाचित त्यांच्या पालकांनी ह्या सगळ्या नाजूक काळामध्ये त्यांच्यावर संस्कार केलेले नसते. ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत ह्या आज करिअरकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातून ह्या निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून माझी विशेषतः आपल्या किनवटसारख्या शहरातल्या पालकांना विनंती की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी जर अशा स्वरूपाची असेल तर आपल्या पाल्याला आवर्जून इथेच आम्हाला कसं स्थिर करता येईल, इथेच उद्योग व्यवसाय एखादा कसा करता येईल, ही याच संबंधातला विचार करा. एक घर इथं स्थिर होणं देखील मोठंच समाजकार्य आहे. त्याच्यामुळे 5 कुटुंबांना रोजगार, किमान 5 कुटुंबांना तुम्ही रोजगार देऊ शकता. मोठा व्यवसाय केला तर अजून चांगली गोष्ट आहे. हे देखील मोठं समाजकार्य, बाकी काही करू नका. आणि म्हणून असाही विचार आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि आता थोडं मागच्या मंडळींशी बोलतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. 2 क्षेत्र आता असे झालेले आहेत की ज्या क्षेत्रातल्या मंडळींचं भलं झालं नाही, पण त्या क्षेत्राच्या आधाराने ज्यांनी धंदे काढले ते मात्र मोठे झाले. काही जणांना वाईट वाटलं थोडं. पहिलं क्षेत्र आहे शेतीचं क्षेत्र. शेतकरी उत्तरोत्तर कंगाल व्हायला आहे, पण कृषी सेवा केंद्र मात्र फार चांगले चालायले. दुसरं शिक्षणाचं क्षेत्र आहे की नांदेडमधले नीटमधून किती यशस्वी होतात मला नाही, लाखावर विद्यार्थी असतील कदाचित, पण त्याच्यावर मात्र क्लासेसवाले मात्र प्रचंड श्रीमंत आता झालेले आहेत. शिक्षण क्षेत्राकडून मोठे दरोडे समाजामध्ये पडत आहेत. त्यातला पहिला दरोडा पडला फार पूर्वी DEDचा. की नीट सोडून दे बाबा, चांगले गुणवत्ता आहे. सामान्य गोरगरिबांच्या पालकांवर कुणी दरोडा टाकला? DED कॉलेजने दरोडा टाकला. काही नाही, 2 वर्षात पोराला जॉब आहे, लगेच ऑर्डर आहे, माणसं मिळेल DEDचे. मग प्रायव्हेट DED कॉलेज निघाले. आम्ही 2-4 एकर विकली, DEDला लावलं पोरगं. आणि नेमकं त्यावेळेस सगळ्या जागा भरलेल्या होत्या. DEDच्या मुलांना काहीही स्कोप नव्हता. मग काळी पिवळीचा दरोडा आला. मग काळी पिवळी घे, आता काहीतरी कर. हा दरोडा पडला. दुसरा दरोडा पडलाय तो म्हणजे आज आपण पाहतो की स्पर्धा परीक्षेचं एक फार मोठं मोहजाल हे आता उभा केलेलं आहे. काहीतरी फार असे प्रेरणादायी भाषणं करायचे आणि अशा ह्या सगळ्या तरुण पिढीला एक नादी लावायचं. आणि आज आपण पाहतो पुण्याच्या मंगळवार पेठेत जर आपण गेलो तर 10 बाय 10च्या खोलीत 15-20 तरुण राहतात. त्याच मालकाच्या खाली मेस असते. निकृष्ट दर्जाचं अन्न खातात बिचारे. आणि एका आशेवर 5-7 वर्ष
आयुष्याचे सोनेरी दिवस हे घालवतात आणि त्यातून एक फार मोठं नैराश्य त्यातून येतं. आवर्जून माझं म्हणणं, पुण्याच्या मंगळवार पेठेत जा. हे चित्र तिथलं आहे सगळं, मी पाहिलेलं आहे, मी जाऊन आलेलं आहे. आणि एक काहीतरी लोभस असं ते चित्र रंगवले जातं या सगळ्या क्लासेसकडून आणि त्यातमध्ये ही सगळी मंडळी. माझं म्हणणं, स्पर्धा परीक्षा करू नका असं चुकून म्हणणं नाही माझं, पण जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेत जायचं असेल तर 8वी पासून त्या मार्गावर चालायला सुरुवात करा. मी रोज किमान 3-4 वर्तमान